महाविकास आघाडीच्या वतीनं आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे। सिंधुदुर्गच्या धर्तीवरती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुतळ्याचं मध्ये होत असलेला भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या संलग्न असणारे दोन पक्ष यांनी इथेही सोडलेला नाहीये। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक आपल्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला जाईल असा हा प्रकल्प होता। सुरुवातीलाच ती जी जागा निवडली होती त्या जागेवरती अनेक सामाजिक संघटना असतील किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुचवलं होतं की ती जागा बंदिस्त आहे, शेजारी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्यात। जेव्हा आपण महाराजांची मूर्तीमध्ये बसवणारे जर टोलेजंग इमारती कडेला असतील तर त्या मूर्तीचा इम्पॅक्ट होणार नाही। आज जायला अरुंद रस्ता होता, पार्किंगला जागा नाही, तरी त्यांनी घाईघिसाड घाईनी ते ठिकाण निवडलं। 12 कोटीची निविदा काढली गेली, त्यामध्ये 5.5 कोटीचं रक्कम अदा केली गेली। राहिलेले 7.5 कोटी रुपये हे त्यांनी नवीन आता जागेमध्ये ट्रान्सफर केलेत। आणि ज्या कंत्राटदाराला हे काम दिलंय चौथऱ्याचं, आता जसं आमच्या दोघा पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, मुळात महत्वाचं म्हणजे आपली भक्तिशक्ती हा जो पुतळा आपण बघतो, जो आपल्या शहरामधलं सगळ्यात मोठं भवितव्य आपला असा पुतळा आहे। आपण गर्ग नावाचे कॉन्ट्रॅक्टर, जुने जे पत्रकार आहेत त्यांना माहिती असेल, आपण त्याची निविदा सेपरेट काढली होती। भक्तिशक्ती पुतळ्याची सेपरेट निविदा होती आणि सिव्हिल कामाची सेपरेट निविदा होती। इथं काय केलंय, धनेश्वरला काम बसावं म्हणून त्याला असं सांगितलं, माझ्याकडे अग्रीमेंटची कॉपी आहे धनेश्वरची आणि राम सुतारांची। धनेश्वरच्या निविदेमध्ये असं टाकलं गेलंय की ह्यांनी अशा प्रकारची कंपनी शिल्पकार स्वतः शोधायचे आणि त्या शिल्पकाराबरोबर धनेश्वरने अग्रीमेंट करायचं आणि ते अग्रीमेंट महानगरपालिकेला सादर करायचं आणि मग महानगरपालिका त्याला संपूर्ण बिल अदा करणार। आमचं असं म्हणणं आहे की ह्यांचा मेन गेम ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे या शिल्पकाराला पूर्ण पैसे मिळणार नाहीत, जे काय मूर्तीचे रक्कम ठरलेली आहे, आणि त्याच्यामध्ये हे पैसे खाणार आणि त्यामुळं या मूर्तीचा दर्जा हा निकृष्ट होणार। म्हणजे जी रक्कम त्यांनी एस्टिमेटेड दिलेली आहे, एकतर ती त्या मूर्तिकाराच्या नावानेच वर्क ऑर्डर निघायला हवी होती। आपल्याला सगळ्यांना चरोलीचं शिल्प आठवत असेल, त्या चरोलीच्या शिल्पाच्या वेळेस सुद्धा आम्ही साक्षीदार आहोत। त्यावेळेसचे थोपटे नावाचे शिल्पकार होते, त्या थोपट्यांना इकडच्या एवढ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या एवढा त्रास दिला पैशासाठी की वर्क ऑर्डर एवढी आहे, आम्हाला एवढेच पैसे पाहिजे, त्याला उचलून नेला होता, त्याला म्हणजे बाहेर नेऊन ठेवलं होतं आणि त्याला काम करून देत नव्हते। वाढीव रक्कम तू सांग, आम्ही मंजूर करून देतो, पण आम्हाला पैसे पाहिजेत, अशा प्रकारची दमदाटी त्याला झाली। आणि जे तो त्याची तब्येत बिघडली, म्हणजे अक्षरशः कुटुंबाला सोडून तो घरातून निघून गेला होता। म्हणजे अशा प्रकारची दमदाटी धपटशाही पैशासाठी कॉन्ट्रॅक्टदारांबरोबर होतीये। आणि आता धनेश्वरवरतीच एवढं प्रेम का, म्हणजे नुसतंच पुतळ्याचंच कामामध्ये धनेश्वर नाहीये, या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक कामामध्ये धनेश्वर आहेत आणि ते टक्केवारीसाठी नाही, पार्टनरशिपसाठी प्रसिद्ध आहे। 10 वर्षापूर्वी ज्यांचं काही नव्हतं त्यांच्याकडे आज त्यांची बीड कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, म्हणजे आता आयुक्तांकडनं सांगितलं गेलं की धनेश्वरच ह्याच्यामध्ये पात्र होत होते, का तर त्यांचं टर्नओव्हर एवढा आहे, त्यांचं म्हणजे बाकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या, पण मूर्तीतला अनुभव शून्य आहे, म्हणून ती आत टाकली गेली की तुम्ही मूर्तिकाराबरोबर अग्रीमेंट करून आणा। म्हणजे हे काय, नाल घ्यायची आणि सांगायचं घोडा खरेदी करून आणा, अशा प्रकारचं हे वागणं झालेलं आहे। आज जर तुम्ही ते टेंडर तुम्हाला खऱ्या रूपाने जर पारदर्शक ठेवायचं होतं तर राम सुतारांच्या बाबतीत काही म्हणणं नाही, राम सुतार हे जागतिक दर्जाचे आहेत। म्हणजे वल्लभभाई पटेलांचा पुतळा असेल, अनेक प्रकारचे पुतळे त्यांनी केलेले आहेत, परंतु या पिंपरी चिंचवडचा त्यांना किती याच्यामध्ये म्हणजे धपटशाहीचा अजून अनुभव आलाय का नाही माहिती नाही, का आधीच त्याची रक्कम फुगवली गेली आहे आणि तुला दिले की तुम्ही परत रिटर्न करायची, म्हणून धनेश्वरला कॉन्ट्रॅक्ट आहे। म्हणजे आमच्या आयुक्तांना प्रश्न आहे की तुम्ही का नाही सेपरेट शिल्पकारांची जर निविदा काढली असती सेपरेट तर अजूनही शिल्पकार त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट झाले असते, हा अधिकार त्यांनी त्यांना दिला। आणि आज जसं सांगितलं गेलं की तो पुतळा आता तिकडून इकडे शिफ्ट होतोय, म्हणजे एकतर त्यांनी कन्सल्टंटची खूप मोठी चूक आहे। कन्सल्टंटनी त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं की इथं पुतळा करणं चुकीचं आहे, तुम्ही 2% घेताय ना, 60 कोटीच्या 2% किती झाले बघा। म्हणजे हे रक्कम तुम्ही जी जाताय ही सगळी वाटताय लोकांना, त्या कॉन्ट्रॅक्टदारांना, ते तुमच्या जनतेचा पैसा आहे, तुमच्या घरातला पैसा नाहीये। आणि आज तर पुतळा शिफ्ट झाल्यानंतर आता 5.5 कोटी ऑलरेडी वाया गेले। आता काल आम्ही ऐकलं हंबीरराव मोहितेंचा पुतळा त्याच्यावरती बसणार आहे। मी आयुक्तांना विचारलं तर ते म्हणाले तसं काही ठरलेलं नाहीये।
मागणी आहे. म्हणजे तुम्हाला ती चौथरा वाया गेला हा दोष तुमच्यावर येऊ नये म्हणून तुम्हाला तिथं कुठला तरी पुतळा बसवायचा आहे. म्हणजे हे कसलं आहे, हे काम करण्याची पद्धत कुठली आहे? आणि आता नवीन ठिकाणी पुन्हा टेंडर काढलं, 12 कोटी त्याच्यामध्ये वाढ झाली आहे त्या जुन्या टेंडरपेक्षा. तर त्यावेळेस सांगितलं की इकडचे 7 कोटी आम्ही तिकडे टाकणार आहे, प्रशासकीय कारभार आहे सगळा, आणि उरलेल्या 12 कोटीचं टेंडर काढणार आहे. मग जेव्हा नव्याने तुम्ही टेंडर काढताय 12 कोटीचं, मग पुन्हा धनेश्वर कसा काय बसला त्याच्यात? इथंही तोच बसला, तिथंही तोच बसला. म्हणजे तुमचं सगळं प्लॅन्ड आहे हे. आणि ते झाल्यानंतर आता हा पुतळा, आता त्यांनी वर्णन केलं, मी ते रिपीट करणार नाही सगळं. म्हणजे जे झालेलं आहे, आणि त्या राम सुतार साहेब जे आहेत त्यांचा आम्हाला कोणाचाही अपमान करायचा नाही. पण त्यांनी ह्यांच्याशी अग्रीमेंट केलेलं आहे, त्यांनी महानगरपालिकेशी कुठलंही अग्रीमेंट केलेलं नाही. त्यांचं धनेश्वरशी अग्रीमेंट आहे. उद्या काही कमी जास्त झालं तर धनेश्वर हा जबाबदार आहे, तसं अचूकपणे राम सुतारांना तो अग्रीमेंटद्वारे अडकू शकतो त्याच्यामध्ये. आणि भ्रष्टाचार पुतळ्यामध्ये किती होते, अंडरपास करणारे हंबीरराव मोहित्यांच्या पुतळ्यापर्यंत वगैरे काहीतरी पेपरला आम्ही बातमी वाचली. म्हणजे तिकडचा जो पुतळा म्हणजे चौथरा अर्धवट आहे, तिथे एक पुतळा बसवायचा, आणि इकडे एक पुतळा जो आता छत्रपतींचा पुतळा होईल संभाजी महाराजांचा, आणि खालून अंडरपास त्या पुतळ्यापर्यंत करायचा. म्हणजे स्वतःला म्हणजे स्वतःलाच ते म्हणजे त्या भूमिकेत जायला लागलेत, आणि त्याच्यात पुन्हा भ्रष्टाचार करायचा आणि पुन्हा धनेश्वरला ते काम द्यायचं असेल. म्हणजे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं त्या कॉन्ट्रॅक्टरवरती ऑब्जेक्शन आहे. त्या सगळ्या विधानसभेतल्या कामांवरती अशा प्रकारचं म्हणजे अटी शर्ती जर तुम्ही बघितल्या, वर्क ऑर्डर घेतलीये, त्या सगळ्या त्या माणसांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या आहेत. म्हणजे आपण संभाजी महाराजांचं पुतळा हे आपलं आपण वडूजला जातो, दैवत आहेत सगळ्यांचं, परंतु भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आज कशामध्येही त्यांना दैवत दिसत नाही. त्यांना फक्त पैशामध्ये, भ्रष्टाचारामध्ये, तोच पैसा जनतेला निवडणुकीमध्ये वापरायचा आणि पुन्हा एकदा सत्तेमध्ये यायचं, त्याच्यासाठी हे सगळे घाट घातलेले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेल्या 2.5 वर्षापासून प्रशासक आहे. आज एवढ्या हजारो कोटींची कामं आज महानगरपालिकेमध्ये त्या दरम्यान झाली. आज इमारत महानगरपालिकेची पासून तर त्या गल्लीतल्या रस्त्यांपर्यंत. तुम्ही सांगा, प्रशासक काळामध्ये असं आहे की त्यांनी फक्त पॉलिसी डिसिजन न घेतात डागडुजीचं काम करावं जोपर्यंत निवडणुका होत नाहीत. परंतु इथे त्याच्या उलट चाललेलं आहे. मोठे मोठे टेंडर, ते सुद्धा रिंगमध्ये सगळे टेंडर, ज्या ठेकेदाराला टेंडर द्यायचे त्याला डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने त्याचं नियोजन करायचं आणि त्यांनाच ते काम द्यायचं. म्हणजे भ्रष्टाचार कुठं करावा ही त्यांना कळलं पाहिजे. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने जर इथं भ्रष्टाचार झालेला आहे, जर त्या मूर्तीला तडे आहेत आणि त्या प्रकारचं त्यांचं जर नियोजन असेल की याच्यामधनं पैसे खाऊन ते करायचं, तर आम्ही महाविकास आघाडी हे होऊन देणार नाही. आमची एक मागणी आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून की ह्याच्यामध्ये एक समिती स्थापन झाली पाहिजे. म्हणजे जी त्यांची समिती आहे पैसे खायची, ती समिती सोडून पब्लिकची जी समिती आहे त्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे खासदार आहेत, ते स्वतः इतिहासाचे अभ्यासक आहेत, त्यांनी छत्रपतींची संभाजी महाराजांची भूमिका वठवलेली आहे. त्यांच्या भावना सगळ्यांच्याच भावना आहेत, पण त्यांच्या जास्त त्याच्यामध्ये संवेदना आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांना घेऊन आता तिन्ही आमदार, जसं तुषार भाऊनी सांगितलं की तिन्ही आमदार एका कोणाच्या आमदाराचं हे नाहीये, कारण हा पैसा काय फक्त भोसरीतला टॅक्स पेअरचा नाहीये, हा शहरातल्या टॅक्स पेअरचा पैसा आहे. त्यामुळे तिन्ही आमदारांना सुद्धा याच्यामध्ये घ्या जबाबदारीला समोर. चांगलं झालं तर आम्ही केलं आणि वाईट केलं तर ते वाऱ्यामुळं झालं, वादळामुळं झालं, अशा प्रकारची उत्तरं अपेक्षित नाहीत. त्याच्यामध्ये इतिहास तज्ञ घ्या, सगळ्या पक्षातले संघटनांची लोक त्या समिती पुढे घ्या, आतापर्यंत केलेल्या टेंडरचा लेखाजोखा त्या समिती पुढे मांडा आणि पुढेही सुद्धा जे काय होणार आहे उद्घाटनापर्यंत या समितीचा सुद्धा तुम्ही जो काय से आहे, जे काय म्हणणं आहे ते घेतलं पाहिजे. आणि स्थानिक खासदार म्हणून किंवा इतिहासाचे हे म्हणून मार्गदर्शक तज्ञ म्हणून त्यांना सहभागी करून घ्यावं. काँग्रेस असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, सगळ्या पक्षाच्या काही लोकांना त्याच्यामध्ये समावेश करून घ्यावं आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं, अशी या माध्यमातून आमची मागणी आहे.